नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सुरत साक्री महामार्गावरील बांधकामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात बागलाण नगर परिषदेमध्ये एक बैठक संपन्न झाली होती। त्या बैठकीमध्ये मंत्री दादाजी भुसे हे देखील होते आणि तसेच नवनिर्वाचित जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित होते आणि त्या उपस्थितीत जो बांधकामाचा जो विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, पुन्हा पाणी योजनेचा रस्त्याचा जो विषय आहे, त्यानंतर विविध योजनेनुसार या ठिकाणी ती बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक सुद्धा मंत्री महोदयांच्या आदेशाने बोलवण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी जे अधिकारी आले ते अधिकारींना त्यांचा अधिकारच नसल्या कारणामुळे ह्या गोष्टीचा कुठेतरी या जे लोकप्रतिनिधी आहेत यांना त्या ठिकाणी राग आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा राग अनावर झाल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ देखील उडाला आणि त्या गोंधळाचं पुनर्वसन जे आहे आता हा रास्ता रोकोमध्ये झालेला आहे। आपल्यासोबत सभागृहाचे नेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल नेमकं। काल मंत्री महोदयांसमोर जी बैठक झाली त्या बैठकीच्या दरम्यान नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सर्व रस्त्यासंबंधीचे अधिकार होते आणि आज जी बैठक साहेबांनी सांगितली की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घ्या। त्या बैठकीत अधिकारी सांगतात की आम्हाला रस्त्याविषयीच्या मोजणीच्या असतील ज्या अधिकार आम्हाला नाहीत हे स्पष्टपणे ते नाही म्हणतायत। मग जो 2.5-3 वर्षापासून जो नगर परिषदेने जे जनतेला वेठीस धरता येते तर ते कोणत्या कारणामुळे वेठीस धरताय, म्हणजे ती दिशाभूल केली जाते।